त्याच्यासाठी तर आपण आपले दरवाजे बंदच केलेत. हां. सोहमची अवस्था फार वाईट आहे. लहान आहे ना तसा, त्याला काही कळत नाही. खूप मिस करतोय ताराला. मी तर त्याला म्हटलं, जर तू एवढं मिस करत असशील तर जा ना, तारासोबत राहा तिच्या घरी. काही चुकलं का माझं? नाही नाही, चुकीचं कुठे काय. आपल्यासाठी मुलांचं सुख महत्वाचं शेवटी. असं कसं चुकीचं नाही? म्हणजे तुम्ही खरंच पाठवणार त्याला दाराच्या घरी? त्याला काय घरजावी करून घ्यायचं की काय त्यांनी? अगं तुम्ही काय मदत करत नाहीये ते असं करून? तुम्ही त्याला आणखीन कमकुवत करताय. अरे नाही नाही आई, अगं घर जावई वगैरे असं म्हणायचं नव्हतं. पण शेवटी त्याला पण ओढ आहेच ना ताराची. प्रेम करतो तिच्यावर. आणि कलाकाराचं मन म्हणजे मी ऐकून आहे की जेव्हा कलाकारांच्या आयुष्यात असं काही घडतं ना, तेव्हा ते व्यसनाच्या आहारी जातात. व्यसन? अरे बापरे, व्यसन बिसन म्हणजे? नाही, असं काही नाही होणार. व्यसनाच्या वगैरे आहारी नाही जाणार माझा मुलगा. तो माझा मुलगा आहे ना, मला माहिती आहे. हा नाही नाही, आपला सोम नाही करणार आई. पण कलाकाराचं काही सांगता येत नाही. हां, मी हे सांगायला आलो होतो की सावलीचं पहिलं रेकॉर्डिंग आहे, तर तुम्ही दोघंही मला तिथे हवे आहात. नक्की. मुद्द्याचं बोललो. काय हो? हां? नाही म्हणजे ताराला खूप मिस करतोय सोहम. नाही मान्य आहे, पण तुम्हाला खरंच असं वाटतंय याच्यामुळे तो व्यसनाच्या आहारी जाईल? छे छे, आपला सोम व्यसनांच्या आहारी काय जाणार? अगं आपले संस्कार आहेत त्याच्यावर. तेच सांगत होते मी सारंगला, माझा मुलगा असं नाही करणार तो. हां, फक्त ते सारंग म्हणाला तेही बरोबर आहे. कलाकाराचं मन आता ते अनप्रेडिक्टेबल असतं ना, सांगता येत नाही. करा सर. मी ऐश्वर्या मेहंदळे. भैरवी वजेंनी त्यांच्या मुलीचाच म्हणजे तारा वजेचा जो कार्यक्रम ठेवलेला, त्या कार्यक्रमातून सावली मेहंदळेला मीच गायब केलं होतं. कारण मला भैरवी आणि ताराचं सत्य जगासमोर आणायचं होतं. पण जर सावली तिथे असती तर ते सत्य कधीच बाहेर आलं नसतं. म्हणून मी सावलीला गायब केलं. सावली मेहंदळे कुटुंबात आल्यापासून दिवसेंदिवस माझ्यापेक्षा वरचढ होत चाललेली. मूर्ख असून सुद्धा तिची इज्जत वाढतच राहिली घरात. मी ऐश्वर्या मेहंदळे इतकी अनेक वर्ष मेहंदळे कुटुंबावर राज्य करायचं म्हणून प्रयत्न करते, आणि ही मूर्ख मुलगी हिच्यामुळे माझा प्लॅन फसत होता. मेहंदळे कुटुंबावर मला राज्य करायचं होतं. या सावलीला मी असंच सोडणार नाहीये. मेहंदळे कुटुंबावर फक्त माझी सत्ता राहणार कायम.